मित्रांनो नमस्कार. मागील काही दिवसापासून जगभरामध्ये दोन युद्धांनी थैमान घातलेलं आहे. इस्रायल आणि गाझापट्टी, लेबनॉन आणि इराण या तीन देशांच्या बरोबर सुरू असलेलं इस्रायलचं युद्ध हा जगासाठी एक चिंतेचा विषय बनलेला आहे. हे युद्ध चिंतेचा विषय बनण्यापाठीमागे आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे इस्रायलने इराणच्या अणुभट्ट्यांची सुद्धा सर्व माहिती हॅक केलेली आहे आणि अणुभट्ट्यामध्ये स्फोट घडवण्याची काही विचारवंत परदेशविषयक संबंधाचे अभ्यासक चिंता व्यक्त करत आहेत. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये जग तिसऱ्या महायुद्धाच्या गर्तेत ढकललं जातं की काय असं काही लोकांना वाटतं. तसं जर घडलं तर पृथ्वीवरील मानवजातीसाठीच नव्हे तर इथल्या एकूणच जीवसृष्टीसाठी हे एक घातक असेल. हे एकीकडे युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये, तिसऱ्या महायुद्धाची शक्यता लोक वर्तवत आहेत, त्याच वेळेस खरोखरच एक तिसरं युद्ध खेळलं जात आहे. आणि हे तिसरं युद्ध जे सुरू आहे ते अर्जेंटिना या देशामध्ये सुरू आहे. अर्थातच इतर देशामध्ये सुरू असलेल्या युद्धांच्या झळा ह्या जगभरातील लोकांना भोगाव्या लागत आहेत. इस्रायलचं युद्ध जे सुरू आहे त्या युद्धामुळं पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढण्याची दाट शक्यता आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यामधील युद्धामुळं अनेक देशातील विद्यार्थ्यांना परत यावं लागलेलं आहे. त्या ठिकाणी शांतता जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी परत जाणं लोकांना धोक्याचं वाटत आहे. हे तिसरं युद्ध जे खेळलं जात आहे ते युद्ध एका वेगळ्या कारणासाठी आणि त्या देशापुरतं मर्यादित असणारं युद्ध आहे. आणि हे युद्ध कुठल्या मानवाशी नाही, कुठल्या शत्रू राष्ट्राशी नाही, तर पोपट आणि पोपटाप्रमाणेच इतर काही पक्ष्यांच्या बरोबर खेळलं जाते. ह्या युद्धाची तीव्रता आणि भीषणता जगाला भोगावी लागणार नसली तरी सुद्धा त्या देशातील लोक या युद्धामध्ये उतरलेले आहेत आणि ते लोक आता पुढाकार घेऊन हे सैनिकांच्या बरोबर लढत आहेत. हे युद्ध सुरू आहे पोपटांशी. पोपट हा तसा साधा पक्षी, त्याचा मिठू मिठू हा आवाज आपल्याला नेहमी आवडतो. लोक त्यासाठी आवडीने पोपट पाळतात देखील, त्याला बोलायला शिकवण्याचा प्रयत्न करतात. तर या पोपटांशी युद्ध सुरू होणं हे धोक्याचं आणि त्या देशातील नागरिकांसाठी खूप अडचणीचं ठरलेलं आहे. काय झालेलं आहे तर अर्जेंटिनाच्या अटलांटिक महासागराची जी पूर्व बाजूची किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीवर खूप मोठ्या संख्येने पोपट आलेले आहेत आणि हे पोपट हजारोच्या संख्येनं एकत्र फिरतायत. शहरामध्ये सगळे हे पोपट स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यांनी इतका मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करायला सुरुवात केली की त्या आवाजाचा तिथल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्याचप्रमाणे ह्या पोपटांनी एखाद्या वस्तीमध्ये हजारोच्या संख्येनं घुसणं, घरामध्ये घुसणं, घरातल्या कुठल्याही खोलीमध्ये जाणं आणि त्या ठिकाणी उच्छाद मांडणं सुरू केलेले. बाहेर असणाऱ्या इलेक्ट्रिकच्या तारा असतील, टेलिफोनच्या तारा असतील किंवा इंटरनेट कनेक्शनसाठी लावलेल्या तारा असतील, त्या तारा कुरतडायला सुरुवात केली. त्यामुळं काही भागामध्ये विद्युत पुरवठा खंडित होतो, आंतरजालाची सुविधा पूर्णतः बंद होते, टेलिफोन नादुरुस्त होत आहेत, बिघडत आहेत आणि या सर्व परिस्थितीला तिथली त्या भागातील रहिवासी असणारी जनता ही कंटाळली आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, तिथले शासन प्रतिनिधी असतील, पोलीस दल असेल, या सर्वांच्याकडे विनंती अर्ज करून झाले. मात्र या पोपटांचा त्रास काही थांबलेला नाही आणि हा त्रास दिवसेंदिवस वाढतोय आणि त्यालाच तिथले लोक कंटाळले. अर्जेंटिना सरकारच्या विरोधात या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला. कारण हे पोपट किचनमध्ये घुसून स्वयंपाकघरामध्ये बेडवरती
कुठेही विष्ठार टाकतायत, त्यांची पंख गळतायत आणि त्याचबरोबर या पक्ष्यांच्या बरोबर असणाऱ्या विषाणूंची बाधा होण्याची शक्यता लोकांना सतावत आहे. सर्वांना अर्ज करून देखील या पोपटांचा बंदोबस्त होत नाही हे पाहिल्यानंतर आता जनता रस्त्यावरती उतरलेली आहे आणि या पोपटांच्या बरोबर युद्ध करते. युद्धजन्य परिस्थितीच निर्माण झालेली आहे, कारण हजारोच्या संख्येनं पोपट मारले गेले तरी सुद्धा हे पोपट न भीता घरांच्या मध्ये सुद्धा अगदी मुक्त संचार करत आहेत. त्यामुळे लोकांना दरवाजे खिडके उघडं ठेवणं हे सुद्धा धोक्याचं झालेलं आहे, कारण अशा प्रकारे दरवाजे खिडक्या जर उघड्या राहिल्या तर पोपट बिनधास्त घरामध्ये घुसतात आणि हिरव्या पिवळ्या पोपटी रंगाचे हे पोपट आणि तत्सम आणखी काही पक्षी मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. त्यांचा उच्छाद या देशामध्ये सुरू आहे. सरकार अपयशी ठरल्यामुळं लोकांनी सुद्धा या पोपटांना मारायला सुरुवात केली आणि कितीही मारले तरी पोपट त्रास द्यायचे काही थांबतच नाही. असं का घडावं? सर्वसाधारण पक्षी सकाळी आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात. पिल्लं मोठी असतील तर दिवसभर ते या झाडावरून त्या झाडावरती मस्तपैकी उडत असतात, त्यांचा आनंद शोधत असतात. मग अर्जेंटिनामध्ये आलेले हे पोपट परत आपल्या जंगलातल्या घरात का बरं जात नाहीत? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा तिथल्या लोकांनी प्रयत्न केला, पर्यावरण तज्ज्ञांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की विकासासाठी, शहरी वस्तीसाठी अर्जेंटिनामध्ये त्या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. ही वृक्षतोड इतक्या मोठ्या प्रमाणात झाली की सलग अनेक वृक्ष कापून टाकले आणि त्यामुळं घनदाट जंगल असणारा भाग आता ओसाड माळरान झालेला आहे. या झाडांच्या मध्ये, या जंगलांच्या मध्ये या सर्व पक्ष्यांची घरटी होती. त्यांचे निवास त्या ठिकाणातून नाहीसे झाल्यानंतर आत्ता त्यांचा अंडी घालण्याचा, नवीन पिल्लांना जन्म देण्याचा काळ सुरू झाला आणि घरटी बांधण्यासाठी त्यांना सुयोग्य जागा मिळेनाशी झाली. हे सर्व पक्षी अशा घरटी बांधण्यासाठी योग्य जागेच्या शोधात सगळे शहराकडे स्थलांतरित झाले आणि स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी मिळेल ती जागा शोधायचा प्रयत्न केला तरी देखील त्यांना पुरेशा प्रमाणात जागा मिळू शकलेली नाही. आणि अशा अवस्थेमध्ये, बेचैन अवस्थेमध्ये हे पोपट आणि इतर काही पक्ष्यांच्या प्रजाती अत्यंत बेधुंदपणे शहरामध्ये उच्छाद मांडून बसलेले आहेत. ह्या पोपटांना हकलायचं कसं असा प्रश्न तिथल्या जनतेसमोर, सरकारसमोर आवासून उभा राहिला. अगदी सैन्य दलानं बंदुकीच्या साह्यानं या पोपटांच्यावरती नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. हजारोच्या संख्येनं पोपट मारले गेले तरी सुद्धा हा प्रश्न अजूनही सुटेनासा झालाय आणि मागील काही आठवड्यापासून हे युद्ध अर्जेंटिनामध्ये सुरू आहे. याबाबत अनेक पर्यावरण तज्ज्ञांनी अत्यंत स्पष्ट भाषेमध्ये मतं मांडलेली आहेत. यापूर्वी चीनचा हुकुमशहा झेडो यांनी चिमण्या अन्नाचं नुकसान करतात, पिकाचं नुकसान करतात म्हणून देशातल्या सगळ्या चिमण्या मारायला सांगितल्या होत्या. त्याप्रमाणे तिथल्या नागरिकांना जितक्या जास्त चिमण्या मारेल तितक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस दिलं जात होतं. एक दिवस असा आला की चीनमध्ये एकही चिमणी शिल्लक राहिली नाही आणि 1950च्या दरम्यान घडलेली ही घटना होती आणि सगळ्या चिमण्या नष्ट झाल्यानंतर पाठोपाठ टोळधाड आली आणि चिमण्यानं केलं नसतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तिथल्या पिकांचं केलं. आज अर्जेंटिना तशाच कडेवरती उभा आहे. विकासाच्या नावाखाली त्यांनी पक्ष्यांची घरं असणारी, घरटी बांधण्यासाठी सुयोग्य असणारी सगळी झाडं तोडून टाकली, ओसाड माळरान तयार केला, मानवानं त्यांची घरं नष्ट केली. मग माणसाच्या घराकडे हे पक्षी सरकले तर यात नवल ते काय? मात्र हे समजून कोण घेतो? अर्जेंटिना या राष्ट्राने स्वतःचा खड्डा स्वतःसाठीच तयार केला असं म्हणायला हवं. आपली घरं बांधण्यासाठी पक्ष्यांसाठी खड्डा तयार झाला, मात्र त्या खड्ड्यामध्ये
पोपटांच्या या बदल्याच्या भावनेनं, खरं सांगायचं झालं तर ती त्यांच्या मनातली बदल्याची भावना नाही, ते सुयोग्य ठिकाण निवडत आहेत. मात्र अर्जेंटिनाची अवस्था स्वतःच तयार केलेल्या दुसऱ्यासाठीच्या खड्ड्यामध्ये स्वतःच पडणे, या वाक्प्रचाराचा अर्थ स्पष्ट करणारं असं वर्तन घडलेलं आहे. त्यामुळं मानवाने आपली प्रगती करत असताना, विकास साधत असताना शाश्वत विकास केला पाहिजे. कमीत कमी निसर्गामध्ये हस्तक्षेप होईल असं पाहिलं पाहिजे. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व जीवांना जगण्याचा तितकाच हक्क आहे जितका माणसाला हक्क आहे. त्या पद्धतीनं आपण वागायला हवं आणि हेच लक्षात घेऊन आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाचं, आजूबाजूच्या जैवविविधतेचं रक्षण कसं होईल या दृष्टीनं विचार करायला हवा. नाहीतर आज पाळी अर्जेंटिनाची, उद्या आपली येऊ शकते. मित्रहो, अर्जेंटिनाचं युद्ध हे इतर भागातील मानवजातीसाठी त्रासदायक नसलं तरी त्या भागातील जैवविविधता संपवणारं कारण घडल्यामुळं सुरू झालेलं आहे. पोपटांनी बदला घेतलेला नाही, मात्र त्यांचं वर्तन जे आहे ते माणसाला धडा शिकवणार आहे. हा धडा आपण सर्वांनी घेतला पाहिजे. पुढच्याला ठेच लागलेली आहे, आपण शहाणं झालं पाहिजे आणि आपल्या सभोवताली असणारं सगळं पर्यावरण, संपूर्ण जीवसृष्टी, जैवविविधता आपण जतन करायला सुरुवात केली पाहिजे. यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया, प्रयत्न करूया, आपली जैवविविधता टिकवून ठेवूया. आपण ही जैवविविधता टिकवून ठेवली तरच आपलं जगणं सुसह्य असणार आहे, आनंददायी असणार आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. धन्यवाद.